नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू. तर आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे डाव करते. तिने आता सारंगला भरवलेलं असताना त्यामुळे सारंग आता ओवी आलेले असताना भांडण करतो सुमित्राबरोबर. कारण ऐश्वर्याने त्याच्या मनामध्ये असं भरवलेलं असतं की आपण हरलो म्हणून आई त्या आनंदाचे पेढे खात आहेत असं म्हटल्याबरोबर सारंग रागानेच येतो आणि सुमित्राला म्हणतो की आई, आज मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि माझ्या बायकोला मी अविश्वास दाखवला, पण तू हे सिद्ध करून दाखवलंस की तुला सुद्धा आमचा हरण्याचा आनंद आहे तो व्यक्त करायचाच होता, म्हणून तू हा पेढा खात आहेस ना. तेव्हा सुमित्रा म्हणते असं काही नाही सारंग, हा तुझा गैरसमज आहे. मला ओवीने पेढा दिला तोही ऋषिकेशच्या विजयाचा, आणि तिने शेवटी किती झालं तरी ती लहान आहे, तिला नाही म्हणता येणार नाही, म्हणून मी तो पेढा खात होती. सारंग आता रागानेच ते पेढ्यांचा बॉक्स घेतो आणि असं जोरात फेकून देतो. ओवी ते उचलायला जाते आणि म्हणते की सारंग काका. आता हा सारंग त्या ओवीला सुद्धा ओरडतो आणि म्हणतो की गप्पा बस, तू कोण आहेस, गप्पा बस. असं एकदम ओरडल्यामुळे ओवी रडायला लागते आणि आता ती धावतच घरी जाते. इकडे आता ती जानकीला सांगते की मम्मा, मी आजीकडे गेली होती तेव्हा सारंग काका माझ्यावर खूप ओरडले आणि जे पेढे तू दिले होते ना ते सुद्धा जोरात त्यांनी बाहेर फेकून दिले आणि आजीला पेढा पण नाही खाऊ दिला. मग आता ऐश्वर्या कसं तिच्याबरोबर बिहेव करायची ते सगळं आता ती सांगत असते. पण त्याच वेळेला ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेशच्या हातामध्ये एक पिशवी असते आणि ऋषिकेशने ओवीने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून त्याला धक्काच बसतो. त्याच्या हातातली पिशवी खाली बसते आणि तेव्हा जानकीला कळतं की ऋषिकेशने सगळं काय ऐकलेलं आहे आणि ओवी खूप रडत असते. हे पाहून ऋषिकेशचा जीव खालीवर होत असतो. त्याला खूप आता चीड आलेली असते. तो म्हणतो की आता समजलं मला ओवी, तू त्या मैत्रिणीच्या घरी जायची म्हणजे तुझी मैत्रीण आजी का, तुझी सुमित्रा म्हणजे माझ्या आईला भेटायला तू जात होतीस का. तेव्हा आता तो डायरेक्ट म्हणतो की सुमित्रा रणदिवेंना भेटायची तुला काय गरज आहे, एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का. तेव्हा जानकी म्हणते हो, पहिल्यांदाच गेली ती आज, ती कधीच गेली नाही आतापर्यंत, फक्त आज पहिल्यांदाच गेली होती. ऋषिकेश म्हणतो की हो का जानकी, इतकं खरं बोलत आहेस का तू माझ्याशी. मग एक काम कर, तू ना माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग की खरोखर तू पहिल्यांदाच ओवीला तिकडे पाठवलं. तेव्हा तर जानकी काहीच म्हणत नसते, कारण जानकी म्हणते की प्लीज मला माफ करा, पण ओवी किती झालं तरी लहान आहे आणि तिला तिच्या आजीची आठवण येणं स्वाभाविक आहे, त्यामुळे तिला वाटेल तेव्हा मी पाठवलं होतं आणि खरंच मला माफ करा, पण मी नाही गेली भेटायला, फक्त ओवीला पाठवायची. तर ऋषिकेश म्हणतो की पण त्यांचा आणि आपला संबंध नाही असं माझं आधीच बोलून झालेलं असताना तुम्हाला काय गरज आहे त्या घरामध्ये जाण्याची. एकतर तुला माहीत आहे ना त्या ऐश्वर्याने मागच्या वेळेला माझ्या मुलीला फरफटत बाहेर आणून ढकलून दिलं होतं, हे विसरले आहेस का. मग परत त्या घरामध्ये जाण्याची काय गरज आहे. मग आता ओवी सुद्धा म्हणते की बाबा खरंच सॉरी, माझं चुकलं, मी नाही जाणार याच्या पुढे, तुम्ही इतकं चिडू नका ना प्लीज, मला मारू नका. तेव्हा ऋषिकेश ओवीला जवळ घेत म्हणतो की मी तुला मारणार नाहीये, मी तर फक्त तुम्हाला अलर्ट करतोय की त्या घरापासून आपल्याला धोका आहे, त्या घरातली माणसं आपल्या वाईटावर आहे, मग तिथे का जायचं हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या घरातून आपल्याला हकललं गेलेलं आहे त्या घराशी आपला संबंध नाहीये, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. जानकी, मी तुला या अगोदर पण खूप वेळा बोलून बसलेलो आहे की आपला त्या घराशी संबंध नाहीये, पण तरीसुद्धा तुला त्याच घरातल्यांशी का बोलायचं असतं. मग जानकी म्हणते असं नाही म्हणून होत नसतं, रक्ताचं नातं कधीच सुटत नसतं. तुम्हाला किती मनातून राग असला तरी आपल्यासाठी ते आपलीच माणसं आहेत, ते रणदिवे आहेत आणि आपण सुद्धा, हे विसरू नका. पण तुमचा राग कधी जाणार आहे मला ना काही कळतच नाहीये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला आता काहीच ऐकायचं नाहीये, मला थोडा वेळ हवा. असं म्हणून आता ऋषिकेश जानकी आणि ओवीला आतमधून दरवाजाची कडी बंद करून घेतो आणि आता तो रणदिवेंच्या घरी जायला निघतो. तेव्हा जानकी म्हणते की प्लीज तुम्ही दरवाजा उघडा, असं जाऊ नका अचानक, तुम्ही रागाच्या भरात काहीही करू शकतात मला माहीत आहे, पण प्लीज तुम्ही काही करू नका, माझं ऐका, मला तुमच्याशी बोलायचं. पण ऋषिकेश म्हणतो की मला काहीच बोलायचं नाहीये, मला आता फक्त हेच इम्पॉर्टंट आहे की मी जाऊन त्या सारंगला जाब विचारणार. असं म्हणून आता ऋषिकेश रणदिवेंच्या घरी निघून जातो. तर इकडे जानकी मात्र रडायला लागते, कारण ती म्हणते की आता हे रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, मला तर खूप टेन्शन आले. ओवी अजूनच रडायला लागते आणि म्हणते की मम्मा हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी नको जायला हवं होतं ना आजीकडे, आता सारंग काका आणि बाबा दोघांमध्ये भांडण होईल, खूप मोठा वाद होईल, आता काय करायचं आहे, आपल्याला कोण वाचवणार, आपण बाहेर कसं पडणार. जानकी म्हणते बाळा तू काळजी करू नकोस, काही होणार नाही, बाबांना कळतं, बाबा काही नाही करणार त्यांना, राहू दे सोड. असं म्हणून आता जानकी लगेच ओवीला जवळ घेत असते. इकडे आता ऋषिकेश पोहोचतो. त्याच वेळेला ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की त्यांना काय फक्त जखमेवर मीठ चोळता येतं का, आम्ही हारलो म्हणून इथे आनंदामध्ये पेढे पाठवले का, तेही त्या लहान मुलीकडे. म्हणजे हे काय झालं माहिती आहे का, हे सगळं जाणून बुजून करताय त्या लहान मुलीला
लहान मुलीचा वापर करून आम्हाला छळण्याचा प्रयत्न करत आहेत ते. तेव्हा सुमित्रा म्हणते, हे बघ असं काही नाही आहे ऐश्वर्या, तू विनाकारण स्वतःवर आळ लावून घेऊ नकोस आणि असे गैरसमज करू नकोस. ओवी फक्त मला भेटायला आली होती आणि तू जे काही म्हणत आहेस ना तो सगळा गैरसमज आहे तुझा, माझ्या मनात असं काहीच नाहीये. त्याच वेळेला ऋषिकेश जोरात आवाज देत येतो, सारंग कुठे आहे तू, बाहेर आहे. असं म्हटल्याबरोबर सगळेजण ऋषिकेशचा आवाज ऐकून अलर्ट होऊन बाहेर येतात. ऋषिकेश म्हणतो, काय रे, माझ्या मुलीच्या अंगावर पेढे फेकलेस तू आणि तिचा अपमान करून तिला पुन्हा एकदा हकलले. मागच्या वेळेला पण त्या ऐश्वर्याने असंच माझ्या मुलीला हाताला धरून ढकललं होतं, तेव्हा तुम्हाला जास्तच चरबी आली आहे का, जास्त माज आलाय का, असं ऋषिकेश म्हणतो. तेव्हा सारंग म्हणतो की तू नीट बोल. ऐश्वर्या हसत असते कारण तिलाही तेच वाटत असते की ऋषिकेशने ह्या घरच्यांबरोबर खूप जोरात भांडावं. ती म्हणते की आजची रात्र माझ्यासाठी खूप छान ठरलेली आहे कारण मला हेच हवं होतं की कधी या भावाभावांमध्ये भांडणं लागतील. तेव्हा सारंग म्हणतो, माझ्या बायकोला बोलायचा अधिकार तुला नाहीये. ऋषिकेश म्हणतो, तुझ्याच बायकोने हकललं होतं तर तुझ्याच बायकोचं नाव घेईल मी. आणि मग त्यानंतर सुमित्रा म्हणते की अरे असं का भांडताय तुम्ही, आपल्या घराला कोणाची दृष्ट लागलेली आहे, काय चाललंय काय आपल्या घरामध्ये. अवंतिका पण सौमित्राला म्हणत असते की सौमी प्लीज तू तरी शांत बस, त्यांना सोडव. सौमित्र आता मध्ये पडलेला असतो आणि त्यामुळे ऋषिकेश आता सौमित्राबरोबर पण भांडायला लागतो आणि म्हणतो की माझा ह्या घराशी काही संबंध नाही आणि माझ्याबरोबरच माझ्या मुलीचा आणि माझ्या बायकोचा तुमच्याशी काही संबंध नसताना तुम्ही कोणी तिला भेटायचं नाही किंवा बोलायचं नाही आणि माझ्याही घरचे इथे येणार नाही. आजपासून तुमचा आणि माझा काही संबंध नाही. ज्या घरामध्ये आम्हाला मान दिला जात नाही त्या घरात आम्ही काय यायचं. ऐश्वर्याला अजूनच बरं वाटतं. तर आता पुढे नाना सुद्धा खिडकीमधून हे सगळं बघत असतात, त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर सुमित्रा ह्या रागाने आतमध्ये निघून जातात. तर सुमित्रा आता रडत असतात तेव्हा नाना त्यांना इशाऱ्यानेच म्हणतात की गप्प बस, रडू नकोस. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो काय चाललंय आपल्या घरामध्ये, हे सगळं कोणाची दृष्ट लागल्यामुळे झालंय माहीत नाही. मग नाना म्हणतात की कोणाची दृष्ट नाही, हे तुझ्यामुळे झालंय. असं म्हटल्यावर सुमित्रा म्हणते की तुम्ही बरोबर म्हणताय, मी त्या जानकीला या घरातून हाकलायला नको हवं होतं, पण मला माझ्या ओविशिवाय करमत नाही हो, काय करू. तेव्हा नाना म्हणतात की सगळ्यात मोठी चुकी ही झाली की तू त्या जानकीला ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि जानकीला घरातून बाहेर हकललं. कारण आता तुला ओवी तर भेटणारच नाहीये आणि आईच्या पुढे काय करणार आहे. ऋषिकेश तर बोलून गेलंय की आता माझ्या घरचे इथे येणार नाही, मग तर पुढची परिस्थिती अजून कठीण आहे. मग आता सुमित्रा म्हणते की खरंच माझं चुकलं, मी त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला नसताना तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं. मी जानकीला घरातून नको हकलवायला हवं होतं आणि आता असं झालंय की मला त्यांना घरात बोलवायचंय पण ऋषिकेश काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मला नाही वाटत आता तो ऋषिकेश कधी जानकीला आणि ओवीला इथे येऊ देईल. देवा रे देवा, हे काय झालं आता, मी कसं भेटू माझ्या ओवीला. सुमित्राचा जीव खूपच खालीवर होत असतो कारण त्यांना काही करमत नसतं ओवीशिवाय आणि ऋषिकेश असं बोलून गेल्यामुळे त्या खूपच खचून जातात. तर पुढे आता नाना सुद्धा रडत असतात आणि मग नाना म्हणत असतात की तू काळजी करू नकोस, लवकरच सगळं काही ठीक होईल. मग आता सुमित्रा म्हणते की पण मला अजूनही ओवीशिवाय माझा जीवच इथे लागत नाहीये. आता सुमित्रा ह्या बाहेर जाऊन ओवीला कॉल करतात आणि ओवी सुद्धा म्हणत असते की आजी मला ना तुझ्याशिवाय करमतच नाहीये. तर सुमित्रा पण म्हणत असतात की बाळा मला सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाहीये, मग आपण एक काम करायचं का, मी आज परत तुझ्या शाळेमध्ये येऊ का, लपून तुला भेटणार आणि निघून जाणार. आता त्यांचं फोनवर बोलणं चालू असतानाच मागे आता ऐश्वर्या उभीच असते आणि ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ती म्हणते की अच्छा असा बेत आहे का तुमचा. आता ऐश्वर्या लगेच पुढचा प्लॅन करायला तयार झालेली असते. तर पुढे आता असं बघायला मिळतं की ऋषिकेशला एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो एका शेतकऱ्याचा. कारण ऐश्वर्या त्या माणसाला भेटून तिनेच त्याला शिकवलेलं असतं की तुला काय बोलायचं आहे. तो माणूस आता ऋषिकेशला म्हणतो की एकीकडे तुम्ही म्हणतात ना की रणदेवेंचा आणि माझा काही संबंध नाहीये, मग तुमची आई तुमच्या मुलीबरोबर शाळेमध्ये काय करत आहे, त्या तर मस्त लपाछुपी खेळत आहेत, मग तुम्ही असं कसं म्हणू शकतात. आता ऋषिकेशला असं वेड्यात काढल्यामुळे ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश फोन ठेवतो आणि धावतच ओवीच्या शाळेकडे निघालेला आहे आणि समोर सुमित्रा ह्या खेळत असतात आणि हे पाहून आता सुमित्राचं सुद्धा ऋषिकेशकडे लक्ष गेलेलं असतं आणि मग त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, त्या खूप घाबरलेल्या असतात. तर पुढे आता असं बघायला मिळतं की सुमित्रा ह्या काही घरीच पोहोचत नाही आणि सगळेजण वाट पाहून थकून जातात आणि म्हणतात की आई कुठेच नाही, सगळीकडे शोधला, आई कुठे गेली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला जानकीच्या घरी असेल. मग आता सारं सुद्धा ऐश्वर्याचा ऐकून आता ऋषिकेश आणि जानकीच्या घरी ते आलेले असतात. तेही गुंडांना सोबत घेऊन आणि म्हणतात की कुठे माझी आई, सारंग असं ऋषिकेशला म्हणतो. ऋषिकेश म्हणतो की मला काय माहिती. तेव्हा सारंग म्हणतो माझ्या आईला जर काही वाईट झालं ना, माझ्या आईबरोबर काही वाईट घडलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा. तेव्हा जानकी म्हणते की काय चाललंय काय, हे असं का म्हणून गेले, सांगा ना ऋषिकेश काय झाले, कुठे आई. तेव्हा ऋषिकेश रडायला लागतो. प्रेक्षकांना पुढे आपल्याला पाहायला मिळेल की सुमित्रा नक्की कुठे गायब झालेला आहे. याच्यामध्ये ऋषिकेशचा काही डाव तर नसेल ना, पाहायला विसरू नका.
घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर तुमच्या आवडीच्या सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहेत ते पाहायला मिळतील, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.